हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण पॅट संकलित मूल्यमापन 2 इयत्ता 8वी विषय मराठी प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर विथ आन्सर सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित बघणार आहोत. हा मागील वर्षाचा क्वेश्चन पेपर आहे. याच्यावरून तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारे विचारले जातात हे समजण्यास मदत होईल. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि हा क्वेश्चन पेपर तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा. प्रश्न क्रमांक 3. पहिले दोन प्रश्न हे तोंडी परीक्षेचे आहेत. प्रश्न क्रमांक 3 पासून लेखी परीक्षा. खाली दिलेला परिच्छेद वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. तर व्हिडिओ पॉज करून हा उतारा वाचा आणि त्याच्यावरील प्रश्नांची उत्तरे आपण आता सॉल्व्ह करूया. कोणते लिही? पक्ष्यांच्या पिल्लांच्या रक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडणारा कोण? तर बघा इथे उत्तर दिलेलं आहे. नीलू कुत्रा या पिल्लांच्या रक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडली. तर आपण इथे उत्तर लिहिलं आहे नीलू कुत्रा. पुढील प्रश्न कारण लिही. नीलू छोट्या पिल्लांना अलगदपणे तोंडात धरून उभा राही. कारण का उभा राहायचा तो? जोपर्यंत शिडी लावून त्यांना सुखरूप त्यांच्या घरट्यात ठेवण्याची व्यवस्था होत नसे तोपर्यंत तो पिल्लांना अलगदपणे आपल्या तोंडात धरून उभा राही. तर पिल्लांना घरट्यात सुखरूप ठेवण्याची व्यवस्था होण्यासाठी. पुढील प्रश्न नीलूचा तुला जाणवलेला कोणताही एक गुण लिही. तर नीलू कुत्र्याचा कोणता गुण आहे? प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, सहकार्य याच्यापैकी तुम्ही कोणताही एक गुण लिहिला तरी चालेल. पुढील प्रश्न तुझ्या परिसरात एखाद्या पक्षाचे जखमी पिल्लू आढळले तर तू काय करशील? ते 2 ते 3 वाक्यात लिही. उत्तर लिहिलेलं आहे. जर माझ्या परिसरात एखाद्या पक्षाचे जखमी पिल्लू आढळले तर मी त्याला काळजीपूर्वक उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवेन. नंतर मी त्याला पाणी देईन आणि जवळच्या पशुवैद्यक किंवा पक्षी संरक्षण संस्थेशी संपर्क साधेल. प्रश्न क्रमांक 4 हा सुद्धा परिच्छेद दिलेला आहे आणि त्याखालील प्रश्नाची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. व्हिडिओ पॉज करून हा परिच्छेद तुम्ही वाचून घ्या, उतारा वाचून घ्या. तर प्रश्न आहे खालील विधान सत्य की असत्य ते लिही. स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथाचे रोज एक खंड वाचायचे आणि त्या ग्रंथपालाला परत करायचे. हे विधान सत्य आहे. जर तुम्ही उतारा वाचला तर तुम्हाला लगेच उत्तरं मिळतील. प्रश्न क्रमांक आ. का ते लिही. स्वामीजी न वाचता पुस्तकं परत करतात असे ग्रंथपालाला वाटले. का वाटले असं? स्वामीजी इंग्रजी ग्रंथाचे दररोज एक खंड वाचायचे व ग्रंथपालाला परत करायचे. ग्रंथपालाच्या मते दररोज एक खंड वाचून परत करणे शक्य नाही. यामुळे ग्रंथपालास तसे वाटले. पुढील प्रश्न स्वामीजींच्या वाचनाबद्दलचा प्रचंड आत्मविश्वास दाखवणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिही. जेव्हा त्यांना ग्रंथपाल विचारतो तेव्हा स्वामीजी उत्तर देतात की पहिले 3 खंड माझे वाचून पूर्ण झाले आहे. तुम्हाला शंका असेल तर त्यामध्ये काहीही विचारू शकतात. याच्यावरून काय आत्मविश्वास दिसतो स्वामीजींचा. पुढचा प्रश्न आहे तू वाचलेल्या पुस्तकांपैकी तुला आवडलेल्या पुस्तकाचे नाव लिही व त्या पुस्तकांविषयी 2 वाक्यात माहिती लिही. तर पुस्तकाचे नाव श्यामची आई. हे पुस्तक खूप भावनिक आहे आणि आईच्या प्रेमाबद्दल सांगते. या पुस्तकातून आपल्याला चांगल्या सवयी आणि संस्कार शिकायला मिळतात. प्रश्न क्रमांक 5. खाली दिलेल्या सूचनानुसार उत्तरे लिही. प्रश्न खालील शब्दाचा अर्थ लिही. शिवार म्हणजे काय? शेत किंवा मळा असं सुद्धा तुम्ही लिहू शकतात. मळा पण लिहिलं तरी चालणार आहे. पुढील प्रश्न कामे भरपूर पण वेळ थोडा या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती? योग्य पर्यायाला गोल कर. जर तुम्ही हे 3 पर्याय वाचले तर याला योग्य पर्याय कोणता आहे? रात्र थोडी आणि सोंगे फार. कामे भरपूर पण वेळ थोडा. पुढील प्रश्न दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांग व वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कर व लिही. घाम गाळणे. अर्थ काय आहे? खूप मेहनत करणे. वाक्य आहे आरव आपल्या यशासाठी दिवस रात्र घाम गाळतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढील प्रश्न खालील कविता वाच व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. तर 6 गुणांसाठी प्रश्न विचारलेले आहेत ह्या कवितेवर. आपण कविता वाचूया.
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. प्रश्न अ, भारत मातेसाठी कवितेत आलेला शब्द लिही. मायभू हा शब्द आलेला आहे. पुढील प्रश्न, खालील अर्थाची कवितेत आलेली ओळ शोधून लिही. कवी सूर्य चंद्र तारे आरतीला आणून कृतज्ञतापूर्वक मातृभूमीचे उपकार फेडणार आहे. तर बघा इथे आलेली आहे लाईन, गे मायभू तुझे मी फेडीन पांगसारे, आणीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे. तर ह्या दोन लाईन आपण इथे लिहिलेल्या आहेत. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिही. सारे, तारे, तान्हा, पाना. वरील कवितेतील तुला आवडणारी ओळ लिही. ही ओळ तुला का आवडली ते सकारण लिही. तर इथे मी ओळ लिहिली आहे, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. ही ओळ मला खूप आवडलेली आहे, तर मी तिथे लिहिलेली आहे आणि त्याचा अर्थ लिहिलेला आहे. ही कारण का आवडली मला याचं कारण लिहिलेलं आहे. ही ओळ मला खूप आवडली कारण कवीने आईच्या पायधुळीचे महत्व खूप सुंदर पद्धतीने सांगितले आहे. आईच्या चरणस्पर्शामुळे आपले आयुष्य पवित्र होते, तसे प्रयाग आणि काशी हे पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. पुढील प्रश्न, खालील सूचनाफलक वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. 5 गुणांसाठी प्रश्न आहे. सूचनाफलक दिनांक 21 मार्च 2025, विशाल गिर्यारोहण संस्था पुणे तर्फे उन्हाळ्याच्या सुट्टीत गिर्यारोहणाचे शिबिर आयोजित केलेले आहे. या बाबतीची माहिती 20 मार्चच्या वृत्तपत्रात आलेली आहे. अधिक विस्तृत माहिती www.vishal.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी आपली नावनोंदणी 30 मार्च 2025 पर्यंत करावी. तर गिर्यारोहण शिबिराचे आयोजन कोणत्या संस्थेने केलेले आहे ते लिही. तर इथे लिहिलेलं आहे बघा, विशाल गिर्यारोहण संस्था पुणे तर्फे. तर ते उत्तर आपण इथे लिहिलेलं आहे. गिर्यारोहण शिबिराबाबत अधिक माहिती कोठे मिळणार आहे ते लिही. तर बघा इथे www.vishal.com या संकेतस्थळावर मिळणार आहे. तर इथे आपण उत्तर लिहिलेलं आहे. गिर्यारोहण शिबिरासाठी नाव नोंदणी करण्याची मुदत किती दिवस आहे ते लिही. तर मुदत आहे 10 दिवस मुदत आहे. इथे लिहिलेलं आहे बघा. म्हणजे कसं लिहिलेलं आहे की 20 मार्चच्या वृत्तपत्रात आलेलं आहे आणि 30 मार्च पर्यंत नावं द्यायची. म्हणजे 20 तारीख आणि 30 तारीख याच्यात 10 दिवस होतात, म्हणून इथे आपण 10 दिवस हे उत्तर लिहिणार. पुढील प्रश्न, वरील सूचना फलकात आणखी कोणत्या सूचना समाविष्ट कराव्यात असे तुला वाटते? कोणत्याही 2 सूचना लिही. तर ह्या सूचना फलकात कोणत्या अजून 2 सूचना असाव्यात असं तुम्हाला वाटतं? तर ते तुम्ही लिहा इथे. तुम्हाला लिहायचं या प्रश्नाचं उत्तर. पुढील प्रश्न, मी अनुभवलेली सहल या विषयावर 8 ते 10 ओळीत निबंध लिही. सहलीसाठी मुद्दे दिलेले आहेत. सहलीचे ठिकाण, वेळ, सहलीची केलेली तयारी, सहलीचा अनुभव. 5 गुणांसाठी आहे. तर इथे निबंध लिहिलेला आहे. मी गेल्या वर्षी अजिंठा येथे सहलीला गेले. ही सहल आमच्या शाळेतर्फे आयोजित करण्यात आली होती. आम्ही सकाळी लवकर बसने निघालो. सहलीसाठी आम्ही पाणी, डबा आणि टोपी घेतली होती. अजिंठा लेणी खूप सुंदर आणि ऐतिहासिक आहेत. तिथे जुन्या काळातील चित्रे आणि शिल्पे पाहून मला खूप आनंद झाला. शिक्षकांनी आम्हाला त्या लेण्यांबद्दल माहिती दिली. परिसर खूप शांत आणि निसर्गरम्य होता. आम्ही मित्रांसोबत खूप मजा केली. ही सहल माझ्यासाठी खूप छान आणि लक्षात राहणारी ठरली. तिथे आम्ही अनेक फोटो काढले. आम्ही एकत्र बसून डबा खाल्ला. मला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. या सहलीमुळे मला इतिहासाची आवड निर्माण झाली.
मला पुन्हा एकदा तिथे जायची इच्छा आहे. पुढील प्रश्न, दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. शार्दूलच्या शाळेच्या मैदानावर पैसे सापडले. शार्दूलला शाळेच्या मैदानावर पैसे सापडले. त्याने ते पैसे वर्ग शिक्षकांकडे दिले. तेव्हा शार्दूल व वर्ग शिक्षक यांच्यामध्ये झालेला संवाद लिही. तुम्हाला याचं उत्तर तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. पुढील प्रश्न, खाली दिलेले चित्र आणि शब्द यांची सांगड घालून 8 ते 10 वाक्यात वर्णन लिही. तर इथे चित्र कशाचं आहे? गोधडीचे चित्र आहे. आणि शब्द कोणते दिलेले आहेत? सुई, दोरा, गोधडी, मायेची ऊब, आईचे लुगडे, आठवण, पांघरूण, अस्तर, जुन्या कपड्यांचा वापर, शिवणकाम इत्यादी. तर हे शब्द वापरून वर्णन करा. पुढील प्रश्न आहे, खाली दिलेल्या मुद्द्यांवरून 8 ते 10 वाक्यात कथा लिही. 5 गुणांसाठी आहे. मुद्दे, सुहानी नावाची मुलगी, पोहण्याची आवड, पावसाळ्याचे दिवस, उडणाऱ्या मुलाचा जीव वाचवणे, गावकऱ्यांकडून कौतुक, शौर्य, पुरस्कार. तर ही कथा तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. शीर्षक सुद्धा मी दिलेला आहे. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा खालीलपैकी कोणता अलंकार होतो? योग्य पर्यायास गोल कर. तर कोणता अलंकार होतो? अनुप्रास होतो. 3 अलंकार दिलेले आहेत, पण त्याच्यापैकी योग्य उत्तर आहे अनुप्रास. पुढील प्रश्न, विद्या अधिक आलय या विग्रहाची संधी कर. तर विद्यालय. शेवटचे प्रश्न आहेत. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खालील तक्ता पूर्ण कर. सामासिक शब्द, आमरण. मग याचा अर्थ काय होतं? मरेपर्यंत. समासाचा विग्रह. तोंडपाठ. तोंडपाठ या सामासिक शब्दाचा समासाचा विग्रह काय होतो? तोंडाने पाठ. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते लक्षण वसंत तिलका वृत्ताचे नाही? योग्य पर्यायास गोल कर. कोणतं नाही आहे हे विचारलंय. तर पहिलं उत्तर आहे, प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. हे वृत्ताचे लक्षण नाहीये. थँक यू सो मच. सबस्क्राईब द चॅनल अँड लाईक द व्हिडिओ.